सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले। म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले, तर जास्त केंद्र सुरू करावीत तशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे। आणि त्याच्या संदर्भामध्ये पणन विभागाला आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये, कारण केंद्राने जो दर राज्य केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली किंवा आपोआप भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात, आणि जर खरेदी नाही सुरू झाली तर मग खाली भाव येतात। हा साधारण पद्धत आपण पाहतो, म्हणून त्याही संदर्भात त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे। तर बरेच वर्ष पिण्याच्या पाण्याचं जे काही दुखणं आहे त्याच्या संदर्भामध्ये सॉफ्ट लोन दिलं, तरी आज अतुल सावेंनी सांगितलं ते दिलं तरी आमची तेवढी परतफेड करण्याची तयारी नाहीये। तर शेवटी त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरच काढला जाईल, पण त्याच्यातनं मार्ग तर काढावाच लागेल, हे त्रिवार सत्य आहे। म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातलं। तसंच आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे। जवळपास 50% धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आहे। आपण फेब्रुवारी एंडला आलोय। मार्च, एप्रिल, मे, जून हे 3-4 महिने फार महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये फार अलर्ट आमच्या प्रशासनाला राहावं लागणार आहे। लोकप्रतिनिधींना सतत तिथं लक्ष द्यावं लागणार आहे। त्याच्याकरता कुठल्याही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही, हेही तेवढंच सत्य आहे। पण ह्याच काळात नेमक्या लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार आणि रणधुमाळी चालू राहणार आहे। त्याकरता प्रशासनाने फार तिकडचं काम बघत ह्या कामाला पण तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। आपल्या इथं साधारण सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 2 तालुक्यातले 19 महसूल मंडळ ही त्याच्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये अडचणीत आलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकारवर घेतलेला आहे। एकंदरीत राज्यामध्ये 40 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केलेले, आणि त्याच्यात मग काही आमदार महोदयांनी सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आमचा तालुका नाही परंतु आमचं महसूल मंडळ आलेलं आहे। तर मग त्याच्यातनं संख्या काढली तर ती जवळपास 1800-1900 पर्यंत गेलेली आहे। त्याच्यात आपली 19 आहे, आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असणारे आपले एकंदरीत 7 तालुके आहेत। त्याच्यात 50 महसूल मंडळ एकूण, म्हणजे मी मगाशी 2 सांगितली, 2 तालुक्यातली 19 आणि 7 तालुक्यातली मिळून साधारण 50 अशा पद्धतीनं महसूल मंडळ त्याच्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत आली, आणि त्यांचाही GR निघालेला आहे की तिथं काय काय सवलती आम्ही देणार आहोत। तसंच आता टँकरची व्यवस्था 128 गावामध्ये आणि 29 वाड्यामध्ये 189 टँकर त्या ठिकाणी चालू आहेत। आणि जसं लोकांची डिमांड येईल तसं चारा डेपो असतील, कारण लगेच काही चारा छावण्यामध्ये लोक स्वतःचं जनावर पाठवतील असं मला वाटत नाही। अजूनही काही भागामध्ये सहकारी साखर कारखाने चालू आहेत, त्याच्यावर त्याचाही वाढ उपलब्ध आहे। अजून काही काळाकरता कारखाने चालतील, आणि मधल्या काळात आम्ही जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं रब्बीच्या निमित्तानं ग्रीन फॉडर करा, कडवळ, मकवान, आणि त्याला बियाणं वगैरे पण आम्ही दिलं, त्याला प्राधान्य त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे। अशा पद्धतीनं ह्या दुष्काळाला सामोरं जाण्याच्या करता कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही, अशा प्रकारे केंद्र सरकारने पण आम्हाला कळवलेलं आहे की त्यांचं पण पूर्णपणे मदत आणि सहकार्य राहील। आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पण ठरवलेलं आहे। तसंच मधल्या काळामध्ये कांदा निर्यातीच्या बद्दल काही वेगळा निर्णय झालेला होता, त्याच्यात शेतकऱ्यांची खूप नाराजी होती, पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो। मध्ये पंतप्रधानांचा एक कार्यक्रम नाशिकला झाला, स्वामी
विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी एक युवा महोत्सव आपण केलेला होता. फार चांगला युवा महोत्सव तिथं झाला आणि त्याला स्वतः प्राईम मिनिस्टर आले होते, तेव्हाही आम्ही कानावर घातलेलं होतं आणि अमित भाईंच्याही आम्ही कानावर घातलेलं होतं. शेवटी ते कांदा निर्यात बंदी उठवली, परंतु उठवल्यानंतर पुन्हा आम्ही सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुन्हा लगेचच वेगळा आदेश आला की ती नाही उठवली. परंतु मग पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट तिकडे केला. मग आता त्यांनी काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं भाव स्थिर राहायला निश्चितपणे मदत होईल असं आम्हाला वाटतं. आणि आमचं सगळ्यांचं लक्ष आहे, आम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. शेतकऱ्याला आमच्या बळीराजाला मदत झाली पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची आणि सरकारची भूमिका आहे. तसंच सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले, म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले. तर जास्त केंद्र सुरू करावीत तशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये पणन विभागाला आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये, कारण केंद्राने जो दर राज्य केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली किंवा आपोआप भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात आणि जर खरेदी नाही सुरू झाली तर मग खाली भाव येतात. हा साधारण पद्धत आपण पाहतो. म्हणून त्याही संदर्भात त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.